संभाजीनगर मधली एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय। हातामध्ये फलक घेऊन त्यावर काहीतरी मजकूर लिहिलेला आहे आणि ही सगळी मुलं आहेत ही एमपीएससीची सगळे विद्यार्थी। क्रांती चौकात हे सगळं आंदोलन करण्यात येत आहे। जोरदार घोषणाबाजी देण्यात येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, काय सांगाल, विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि आंदोलन कशा करता केलं जातं? काय सांगतील एवढ्या मोठ्या संख्येने इथे विद्यार्थी जमलेले आहेत? ह्याच्यात काय गोष्टी आहे की पाठीमागच्या 6 महिन्यापासून आम्ही सरकार दरबारी पाय घसरतोय। सरकारला 6 महिन्यापासून हे सांगतोय की एज वाढ द्या, कारण सरकारची चुकी याच्यामध्ये काय आहे की 1 जानेवारीला ॲड यायला पाहिजे होती, ती ॲड आली आहे जुलैमध्ये आणि जुलैला ॲडमध्ये आली की 7 महिने ऑलरेडी उशीर झालेला आहे। त्यानंतर आम्ही आमची मागणी अशी होती बाबा की किमान मग 1 जानेवारीपासून एज वाढावा, तर त्यांनी नोव्हेंबर ही तारीख धरलेली आहे, बरोबर। यासाठी आम्ही पाठपुरावा करत असा म्हणे 100 परस आमदार खासदार यांचे प्रतिनिधी प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेले, प्रत्येक विरोधी पक्षी वगैरे असो संघटना असो यांचं आम्ही ट्विट झालं प्रमाणपत्र असलं हे सगळे पोहोचलेले तरी सुद्धा। आणि विशेष म्हणजे 2 दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं की काम करतो, असं काय झालं एक रात्रामध्ये की मुख्यमंत्र्यांनी ट्विट बी केला नाही आणि GR बी काढला नाही। म्हणून मोठ्या संख्येनं क्रांती चौकामध्ये एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी एकत्र जमले। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। राज्य सरकार आणि एमपीएससीच्या विरोधात निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे। काही ग्रामीण भागातल्या मुली सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं फक्त वय वाढ याच्यासाठीच मागणी आहे की आम्हाला 1 वर्ष वय वाढ करून द्यावी, कारण 7-8 महिने झाले सगळे जर पोरं जमलेले आहे आणि ते पत्र पण कमीत कमी 80+ पत्र दिलेले आमदार वगैरे यांच्या मताला बी काहीच मान्यता नाही का, असं सगळे पोरं त्यामुळे आता उतरलेले आहेत आणि म्हणून हा अन्याय होतोय। या शहरामधल्या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हे विद्यार्थी आहेत। ग्रामीण भागातून विद्यार्थी इथे येतात, शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुलं आहेत आणि ते वर्षभर तयारी केल्यानंतर एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं जे काही सरकार निर्णय घेतं ते अन्यायकारक असतात असं सातत्यानं त्यांचं म्हणणं असतं आणि त्यामुळे हे आंदोलन इथे